संगीत आणि हारायचं काय चाललंय त्याच्याकडे बघायलाच पाहिजे. ए हर्या या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. या हऱ्या नऱ्याच्या जोडीनं याड लावलंय साऱ्या गावाला. चला सरपंच. हर्या हा मला एक सांग हा. ती भाऊ म्हणले ती भूताचं हा. ती काय खरं असतं? कशाचं आलंय सरपंच खरं. ह्याने त्याला सांगायचं त्याने त्याला सांगायचं. कोण असा गेलाय का माणूस की भूताच्या पंक्तीला जीवन आलेला. हा मला तेच म्हणायचं. अरे हे अंधश्रद्धेगत हा. कोण भूत पाहत का असं ती काय बघत नाही पाळत नाही काय नसतं. काय होतं प्रत्येकाला असं वाटतं सांगण्यात रुबाब वाटतो की मी जीवलोय. अहो खरं जेवायचं. जर भूताच्या पंक्तीला माणसं जर जेवली असती हा तर कशाला माणसं बाजारण हटन कामन धंदा करत बसली असती. मग काय तर. माझ्यासारखा एवढा माणूस तर रोज भूताच्या पंक्तीला असता का नसता. हो हा? तू अरे तू ओरिजिनल भूत आहे त्यामुळे बाकीची भूत बघायची काय गरज आहे? आला पण गवार मात्र लय भारी केली राव सरपंच तुम्ही. एक नंबर घेऊ काय थोडी. अरे परत ये की. बरं, चला. आता जरा आपल्याला दुसरं काम आहे. हो ए अरे काय कुठलं बी काय पण टाकलेलं उचलतो. हो सरपंच. एवढ्या 2 महिन्यात तुम्ही माझी सायकल बघितली का बाहेर निघली का. मग तशी ही अहो, अरे टायर पण गेले. ही सायकलचा आहे का टायर ही? अहो, कसा तर ऍडजस्ट करून बसाव तू तुम्ही. चला काय त्याचं असतं तवा. हा? ती नमुना आहे त्याच्यामुळे माझी बदनामी होती. अहो काय होत नाही. येड्याच्या वर सोंग घेतोय. चल चला दादा हे सरा चांगला काढून घेतलेला असते बरं का. हे जबेनं तुला कामाला लावला ते एक चांगला झाला. पण माणूस आहे ना एकदम चांगला कामाचा दिसते. हे चांगला काम करते. दुपारला जेवायला सुट्टी कर आणि लगेच भिजवायला चालू करा. जय बालाजी जय बालाजी. हे एक चांगला झाला. हे गडी ते कायचा म्हणजे आहे ना लैसरला दर्द असते. पण हे चांगला गडी मिळालेला असते. हे बाहेर गावचा माणूस असते पण काम एकदम चोख करते. जय बालाजी जय बालाजी. शाला मी एक काम चांगला केलेला असते. ते नाऱ्याला ना बंबईला घेऊन गेला. चांगला भुलवला त्याला आणि जेलमध्ये टाकून दिला. शाला ती सावकारच्या सरला दर्द करते. एक डोका चांगला चालवला मी. पण अजून माझ्या सरला या गावमधला दर्द असते. हे ना आता हऱ्याला मी आहे ना या स्थानिक जेलमध्ये टाकून देते. म्हणजे माझ्या सरचा एकदम दर्द जय बालाजी होऊन जाईल. जय बालाजी जय बालाजी. मी आता हऱ्याला सुट्टी देत नसते. जय बालाजी जय बालाजी. हे कशाला घेतलं असतील तुम्हाला काही समजत नाही. अहो, असू द्या सर. अरे दे टाकून टाकून देऊ. मग हा? काय तुम्ही अहो अहो सरपंच अशीच मजा केली मी. मजा करे नाही टोपी पडली होय. मग काय तर कशाला तू मग खरंच आहे ना लावताय मला? त्या भूतापेक्षा डेंजर काम आहे. दे टाकून बरं. हा टाक. पण काय सांगायचं पहिलं का नाही आम्ही टायर खेळायचो. हे असं टायर धरून आहे ना असा ते शाला हे टायर हे माझ्या पोठ्यामध्ये कश काय लागला. हे कोणा शाला हे हऱ्याचं काम. तू सरपंच पण त्याच्या बरोबर आहे. जय बालाजी जय बालाजी. शाला माझी पीठ मोडला असता मी सोडत नसते. ए हर्या जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. शाला हे टायरने मला मारलेला असते. शाला हे टायर घेऊन त्याला चांगला झोपवते आता. ए हर्या त्याला जाग्यावर थांब. जय बालाजी माझ्या पीठ मध्ये लागला. जाग्यावर थांब. जयाला मी तुला सोडणार नाही. ए शाला इकडे ये हर्या. शाला मला किती लागला इकडे ये. शाला मी तुला सोडत नसते. जय बालाजी जय बालाजी. शाला माझ्याकडून चुकला. ए सरपंच चुकला माझ्याकडून. ए शाला हे हर्याने शाला ते हर्यामुळे झाला. हर्याला पकडायचं. ते शाला मी त्याला सोडत नसते आता. हे टायर घेते थांब. शाला जय बालाजी. हे हर्याने नाऱ्याने ना लय सरला दर्द केलाय माझ्या. हे बालाजी जय बालाजी. हे शाला सरपंच त्याला सोडायचं नसते. ए हर्या शाला मी तुला सोडणार नसते. तुझा जय बालाजी करणार. जय बालाजी जय बालाजी. हर्याला सोडायचंच नाही आज. शाला मी तुला सोडणार नसते. ए सरपंच शाला मी तुला सोडणार. ए हर्या जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी. शाला शाला ए हर्या थांब थांब तुला सोडणार नाही. शाला केवढा मोठा ओढ का घेतला. शाला ते हर्या आहे ना डेंजर माणूस असते. ते नाऱ्या नाही तरी ते एवढा डेंजर असते. ते हर्या आणि नाऱ्याने माझ्या सरला लय दर्द. त्याला सोडायचं नाही. त्याला चांगला मारायचा. चला. जय बालाजी. ए हर्या शाला मी तुला सोडणार नसते. जय बालाजी जय बालाजी. चला एक सरपंच जय बालाजी जय बालाजी. शाला ए सरपंच
शाला जय बालाजी. ते आहे ना हरी आहे ना लेटर राहतो बाबा अरे. पण त्याला सोडायचे नसते त्याला सोडायचं नसते. जय बालाजी करायचं जय बालाजी. चला ते मला घाबरवला. जय बालाजी जय बालाजी. माझी बायडी काय बोलेल. बरं, त्याला सोडायचे नसते. शाला त्याचा चांगला नवराचा आवडते. लयच ताप दिला. बिनकामाचा ताप. ए सरपंच ते हऱ्याने लय दमावला आम्हाला. सावकार ते हिचंच कुठं तरी असतं. शाला त्याला शोधायचा आणि त्याच्या आहे ना चांगला नवराचा आवडणार आहे. शाला नाही ना. जय बालाजी लय जय ताप बालाजी. दिला आपल्याला. शाला हर्या शाला अरे सावकार. शाला ए सरपंच तू कशाला माहिती येते सारखा टायर मारला आता दळणं दाबते. ए शाला सावकार. ए मला सॉरी कर शाला मी तुझाच नर आवडला. शाला ते हाऱ्याला सोडायचे नसते. शाला मगाशी पण टायर त्याला माराय गेले तुलाच लागला. ए आता पण मी तुझाच नर आवडला. जय बालाजी जय बालाजी. चल चल आयो आयो डोळ्यात काय गेलंय. आई शपथ काय करणार आता. कोण काढायचं माझ्या डोळ्यातलं. हरे बी दिसना कोण दिसना. काय बाई ते चूल फुकताना गेलंय का काय गेलंय कुणास ठाऊक. जा झाल्या डोळ्याचा. कोण आहे का नाही. आता काय करू कुणाला सांगू. अरे 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 थांब रे काय? इकडे. बोल परत पटकन. देवासारखं धावून आलं रे. अरे माझ्या डोळ्यातलं काढ रे एवढं काय फुटतंय कुणास ठाऊक. समज धावून आलोय पण माग 2 भूत लागल्यात माझ्या. आता कोण लागलंय मागं तुझ्या. पंचन सावकार काय सांगायचे टायर लागला आणि म्हणजे? तुला तुझ्या डोळ्यात लय गेलेलं दिसतंय. अरे लय डोळा लाल बुन झालाय नुसतं. एक एक काढ तेवढं. बस 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 सगळे लवकर काढ लवकर लवकर काढ रे, काढ. देव भलं करेल तुझं काढ लवकर. थांबा ग, त्याला एखादी काडी बिडी लाग अरे काढे कुठं घालतो बाबा डोळ्यात. डोळा घालव तू का. शिकलं बस सरून सगळे. अयो हा, बस का. आयला कसं करावं बरं. हा थांब काडीनी काढ. अरे काढीने डोळा घालवशील हरे. अगं नाही सांगे थांब. काढ लवकर बाबा मला सुचना झालंय काही एकतर. काढ काढ लवकर पडदिशी. हा घेतो आणि इकडं. कोण अगं डोळा घे इकडं थोबाड कर इकडे. नीट बोल की जरा माणसावाने. हा काढ लवकर पटकिरन. अरे सोसना बर का. काय? हऱ्या काय करतो इथं. संगीत आणि हऱ्याचं काय चाललंय त्याच्याकडे बघायलाच पाहिजे. ए हऱ्या अरे हळू काय हळू. करतोय. सरपंच काय सरपंच तिथं काय लफडी करतोय. इथं येऊन वेगळंच अहो, काहीतरी इथं करतोय. नाही काय. हा? अहो सरपंच. अहो माझ्या डोळ्यात काहीतरी गेलंय ते काढताय. अहो ती हे डोळ्यात काडी घालून काढत असतात का. अहो काय माहिती काय करत होता ती. मला काय माहिती काय झालंय ते डोळ्याला. डोळा लालबुन झालाय. तू शानी आणि ते 150 आणा. अहो सरपंच माझ्या डोळ्यात लय काहीतरी गेलंय. लय खुपतंय. अहो काय सुचना काय करू. ते डोळा बघा कसा लाल झालाय. गेलो का काय हे. जाऊ दे तिकडे. आता काय करू या डोळ्याचं ते सांगा. दवाखाना बी पण आहेत गावात. इकडे चल मी काढतो. काढा काढा या. चल 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 बघू 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 डोळ्यात माझ्या हो का. निघलं का निघलं का. निघालं का. ए, ओय, जब्या. जब्या. अरे ते जब्या काहीतरी सांगायला अजून काय. चल 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 चल. ए जब्या चल 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 चल. ए जब्या जब्या अरे थांब. ए जब्या ए जब्या ए जब्या. मी जबे जबे कर का ताड्या. अरे सरपंच आणि संगीतचं लफडं. कधी झालेलं पुढे कधी झालेलं पुढे. अरे आता घरात बघितलं. अरे आता 10 मिनिटापूर्वी मी संगीपासून आलो या. आम्ही पण संगीतच्या घरात बघितलं. अरे लका सरपंच ए, तिला जब्या. लका समजून सांगत होतं संगीला. जब्या. असं धरून काय तर तोंडाला करत होते. येडाय तू काय ए, बी उठवू आराम नको काहीतरी कर. खेळ होईल. हा होय हो, सरपंच सरपंच. काय चाललंय रे तुमचं. काय रे? अहो, ए, संग्या, अगं, का मारते? काय काय बोलत होता. काय नाही, काय 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 ओरडला तिथं. काय बोंबललाच काय. अयो ए वाय समजून बिमजून घे जा. सरपंच बसून घ्या. हे संगे काय बसून घे. सांगितलं नाही काय सांगितलं का. नाही काय सांगितलं. अरे अहो, नाही इथं काय. अरे संगे अगं, काय झालंय सविस्तर सांग. ए, मी सांगतो ऐक. हा. हे बघ त्या संगीच्या डोळ्यात कचरा गेला होता. हो मी जाता काढत होतो आणि तुम्ही मला बघून पळाला एकटं. तुम्ही 2 टोलं टाकलं ना आम्ही इथं येऊन मी अंगच टाकलं. अरे ती कचरा काढायला आत घरात गेलो. तिथं व्यवस्थित कचरा निघल उजेडामध्ये जरा लाईटच्या बर म्हणून साठी आत गेलो. हा. तर ह्यो बोंबलतोय काय हा काहीतरी लपडा आहे म्हणून. ए काय काढ्या लका आमखोर
कळतच नाही येडे काय रे तू लका संगीला का सरपंचाच्या पुरी सारखी मग? माझ्या बायको सारखी संगीला अगे त्यातला भाग सांगितला वयाचा अंदाज सांगितला नीट बोलायचं बायको नाही मी तुझी ए, भांडू बायको नका. नाही बायको सारखा एक वयाचा अंदाज सांगितला तुझ्या बहिणी सारखी लका संगी हा आणि नाही तुला बघ होय रे. काहीतरी लपड काय बघतो आणि काय कुणाव नाव घ्यावं कळतं का अरे सरपंच असं रस्त्याने जरी चाललं तर सहज ठिसकुळून पडतंय आणि हे लपडे करणार आहे का लका ए. हा? बरोबर आहे तुझं. काय पण बोलत जाऊ नको रे अहो सरपंच मागल्या वेळेस सरीत तुम्ही नाही का हो, ठ्यासकुळून होलत अरे माणूस पडत नाही का नाही. म्हणजे काय पारागदीच प्रतिष्ठित माणूस आहे जरा नीट बोल की जरा हाय संगे तू बी दवाखान्यात नव्हतं वय जायचं हा सांग बरं आबा, हा? मला काय माहिती आता कशी गेलंय डोळ्यात बघ जरा सरपंचाने काढलं म्हणून जरा तरी कमी आलंय नाही कातड्या समजून उमजून घेत जा सगळं लका आबरू काय संगीच्या आबरू विषयाला टाकतो का गावात अजून कुठं बोंबलला नाहीस ना? नाही नाही हा, ए, तू नीट वाग बर का मी आता सांगते तुला उद्या जर सरपंचाचं लपड आहे असं गावात ऐकायला मिळालं हा, तर मग तू आहेस आणि मी आहे बरोबर हा? काय सांगत तर अरे आता इलेक्शन तोंडाव मग म्हातारं नाही मोठं नाही पडायचं आबरू जाईन सरपंच तुमची हा. संगीला आबरू नाही पण ए, तुमची तुम्हाला हा? आहे. काय बरोबर आहे. आबरू नाही म्हणजे अगं आबरू नाही म्हणजे किमतीत फरक आहे का नाही अरे मला नाही आबरून कशाला घाबरून त्यातली नाही हा. मी. तू तू आहे त्यातला. अगे संगे सरपंचान पुढं तुला कवडी मोलाची किंमत आहे का तू सांग बरं मला तर ते झालं ना आता कशाला तिचा अपमान करतोय नाही नाही हो का नाहीतरी सांगितलं तरी असतं तर पुण्यात विश्वास ठेवला नसतं नसतं, बरोबर. कसं शक्य आहे तेव्हा सांगा की बरं असू द्या चला जाऊ द्या हे जाबिया ए, परत बघा परत- परत पाय काय खाली करू direct नका? घेईन. नाही नाही हा. चल नीट हा? चल हा. काय उग कशावर नबीराव आपल्या गावात तर भांडण पेटतंय नाही, हा? चला चल, म्हणायचं संगीता. गावात- नक्की तिकडे चल आपली गावात सरपंचला नाही का जायचं. मागं राहिलं मोर येतंय वय हा तुझं काय रे हा. मी ठेसकडून एकदा पडलो हा. म्हणजे काय म्हातारा झालो का अहो सरपंच म्हणावं लागतं मिटावण्याच्या काय भावनेने तर? हा? ही अशी अवस्था आहे सरपंचाची अहो सरपंच अहो, काय अहो, तुम्ही असं पडत्यात उठा. होय? अयो. सुधारतय का बघा सुधारतय का अहो सरपंच अरे आता पण घसरून पडलो रे जवानीत आणि म्हातारपणात फरक आहे मीच घालतो चला हे धरून घ्या रडायचं कमरून. हा. चला संगीता चल बाई चला चला सलाईन लावून आणावं लागन सरपंचाला आणि जवान अरे सोडा रे बाबा मी जवान आहे सोडस्तवर कालांडताय राव अरे हे अरे हे बघ हे तुझं ते ठिबक सिंचनचं अडकलं रे अहो. नाहीतर मला काय नाही नाही तुम्ही जवानच आहे. चला आता चल चल चला. चल संगीता चल बाई हा, चला. चला चला जवान जवान म्हणताय आणि खुशाल पडताय किती वेळ लागल आपल्या गिरायकी येते आता 10 मिनिटं का उर का पटापटा चला शर्ट बी दिसत नाही तिकडं काढल्यावर हा बा एक डाहुरा मटण थाळी द्यावं डवारा हा. अरे चप्पल घालून कुठं आला चप्पल कुठं आला आतमध्ये हा का आम्हाला कुठं बोलावला आलाय पाठी मागणं हा इकडून यायचं इथं बसायचं का तिकडं किचन मध्ये हा आला त्याला पाठी मागणं आला आणि तू हा आबा एवढं सुद्धा उशीर झाला एवढंसा. चल. राजा हा अरे काय करतो इकडं आला का ते कसला रसला आबा त्यो हा भाऊ आहे का आपण काय मी केलं चांगलं मागच्या दरवाजाने आलो आणि डायरेक्ट किचन मध्ये गेलतो आबा असा ताटोबा राहिला म्हणलं आबा एक डावरा द्यावं बर जेवाय तसले ते डावरा थाळी नसते डावारा थाळी हा हा तसलं बर हा बनला का ती द्यायच्या आधीच मला रट्टत दिलं रट दिन नाही तर काय होईल लागा डायरेक्ट किचन मध्ये कुठं जात्यात वय चांगला टेसाय पाहिजे होता अरे लागा पण तुला. पुढे बसण्यापेक्षा म्हणलं तिथले तिथं संपलं घेता येईल अरे आबा किती तापाट स्वभावाचं माहित नाही होय. तू चल जाऊ दे चल काय तर नियोजन करू
तुला सांगतो तू माझा कोण आहे अरे हाय बाबा दोस्त मित्र, हाय खास. मित्र हा सगळं आहे सगळं परत आबाकडे जायचं हा नाही अरे जायचं नाही उमरात वळणायचं नाही पण तुला का सकाळ सकाळच टाकलेलं दिसते आज मग होय राजा मला तुझं एक गणितच कळत नाही का दारूच्या टायमिंगला आपलं नाश्त्याच्या टायमिंगला तू दारू पितोय बरोबर जेवायच्या टायमिंगला तू नाश्ता करतोय संध्याकाळचा जेवायच्या टायमिंगला परत दारू पितोय म्हणजे तुझं तुला ते मिळच नाही लागा कसलाच राजा दारू आहे का ना दारू हा ही माझी पेरी पेरी अरे दारू हाय की पेरी पण काय करायचं असतं माहितीये का परीने पिना आम्ही बी पितो की ए बाबा परी तर माझ्यापासून निघून गेली मग तर दारू पितोय परी असते तर कशाला दारू पिलो असतो परी कुठली माझी बायकोच नाव आहे परी अरे राजा तुझी बायको नांदत नाही आणि आमच्यात 2.5-3 वर्ष झाले की बायका आम्हाला सोडून दिल्यात आम्ही बी रंडकच वावरतोय की काय चल बाबा तुला टाइमपास सगळं पुढारी आहेत हा तू त्यांच्यात जातो हसतोय खेळतोय मी जवळ गेला की हे, हे करून हाकलून देतात मला अरे टाइमपास कुठं पुढाऱ्याच्यात बसून आपल्याला जमतं का तू सांग बरं हा आपले तुझ्यासारखे 2-4 जण आपले दोस्त आहेत त्यांच्याबरोबर होतो टाइमपास आपला तो ती हळूहळू आमची आई ती बी गेली आता काय काय करू रे मी लय टेन्शन ह्याला लय टेन्शन अरे लय टेन्शन आहे तुझं गुण नाही चांगलं तू प्यायला लागला ना तर तू ते हांडा भरून ठेवतोय दारू मला कळलंय हा काय लगा हांड्याने कुठं दारू पितात वय अरे म्हणजे ताण ध्यान- लागले की मग मी दारूच पितो नाही. मला पाणी पिणी लागत ना दारूच लागते दारू पिण्यापेक्षा आता तुला आबाने टेचलं हा. टेचलं का नाही हो, आणि तुझी टेचलं काही की. चुकी नव्हती राजा त्याच्यात नाही हा? की. तू गेला आपलं ढवारा थाळी मागितली फक्त बाहेर जे बसायचं ते आत बसला आणि मार खाऊन आला हा. पण ह्याचा बदला घेतला पाहिजेत का नको हा घेतलंच पाहिजे माणसाने नेहमी चांगलं काम करावं चांगलं विचार असावं माझं विचार बघ किती भारी इथं काय बदला घ्यायचं कसं घ्यायचं सांग मला तुला सांगतो आता आबाने तुला हाणलं हो. म्हणजे आबाचं आपण काहीतरी चोरलं पाहिजेत ह्याला म्हणायचं चांगलं विचार ए बाबा हा माझी चुकी होती मी किचन मध्ये गेलो म्हणून हाणलंय मला म्हणून टेचला तुला बरोबर आहे पण बदला घेतला पाहिजेत ना मग आबा सोकवण तू दिसला की आबा हाणणार मग काय आबाचं चोरायचं सांग अरे आबाचा ढाबा चोरू आबाचं काउंटर चोरू काउंटरच्या आतमधलं पैसे चोरू म्हणजे बदला पूर्ण होईल तुझा अपमान नाही र मला राजा सणवर बर बर ऐक की मग सुरुवात आपण काउंटर पासून करू हा करू ना आणि मग दाबा चोरू हा आणि काय 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 ते आपलं निम वाटून घेऊ मी 75% ठेवीन तू 25% ठेव झालं आपल्याला व्यवहारात आपण सरळ मार्गी माणूस आहे बुद्धीत पांगळा आहे काय मी आता 25 आणि 75 झालं की निम लय शिया नाही 50-50 म्हणतात त्याला पिक्चर लय बघितलेत मी बरं असू दे मारू जरी बसला आबाचा तरी 50-50 हा, चल मग चालतंय चल चालतंय हे अजून तुला सांगतो 50-50 अरे दे तू या हा. तुला वरनं एक क्वार्टर जास्त मग बरं काय झालं. ओके डिंचन टिचन चल 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 राजू बाबा माग किचन मध्ये बी नाही काउंटरला काउंटर मोकळे राजा जा 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 राजा पटकीने काय हाय नाही ते सगळं आण काउंटर मध्ये लका सारखंच येत लका अरे काय करतोय काय का बाबा अरे काय करतोय काय अहो काय नाही झाडून काढावं म्हणलं लय घाण झाली बघा की किती काय कामाला आलाय काय अहो बाबा आपलंच हॉटेल तुमचं हॉटेल म्हणजे माझं हॉटेल आणि घरच्या सारखं काम नको का कराय काय होय. करा माहितीये का बाबा हा. जावा एक डफारा थाळी लावा मला डवर थाळी लावू हो होय हा, हा. बर बर डवर आबा. थाळी आबा नाही आबा आता बच्चा तर फकाला मला- काढ. मला. त्या दगड मग मला मग मला ये की जवळ मग कोण बघतो की तू लका मला दगड वाहतोय आबाने लय आणलं येडक गौराबा तू माझ्या तावडीत राजा म्हणतात मला मी नाही राजाचा इंगा दावला का नाही तिथनं पुढं ए, राजा अरे का रडतोय अरे हा. लगा तुझा प्लॅन फीस कटला अरे प्लॅन फिस काटला पेन लका तू मर्दासारखा मर्दन रडतोय वय लका अरे कशाचं मर्दन काय येतं आबाने आणलंय म्हणजे राजा तू काय ना मर्दय काय अरे तसं नाही बाबा म्हणावं लागतं हा हा अरे मग म्हणतोय आईला अवघडच आहे
बसलाय बी लाका महिला शौचालयाच्या इथं चल राजा मारत्याला का बाया बिया जर आल्या तर मी काय म्हणतो ऐक आता आबा ज्यावेळेस हाणत होतं का नाही तेव्हा तुला सांगतो आबाचं केवढं मोठं पाकिट आहे. काय म्हणतोय? आबा चोरण्यापेक्षा पाकिट चोरू तू. चल चल चल. लगा अजून कामगार कसं काय आलं काय करणार हा इथं झाडून घ्यायचे लागा गिरायकायचा टायमिंग झालाय काय ह्यांना काय कळा नाहीच लागा लवकर यायचं ते एक तर ते राजाने आणि हऱ्याने माझं डोकं हलवलंय मस्तक हलवलंय नाही मला झाडून घ्यावं लागेल यांची वाट बघून नाही जमायचं चला झाडून काढतो या गाबण्याच्या नादाने आपलं काम महत्वाचं आहे येऊच तर झाडून आबा आबा अरे राजा लगा आबायचं इथंच आहे घे. गिरायकायचा टायमिंग झालाय पोर अजून येण्याची राम 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 आबा. इथं काय करतोय बाबा माझ्या पाठीमागून निघला काय तू अहो नाही नाही आबा काय झालं काय काम असलं तर सांगा म्हणलं करत जाईन मग आता नका तुम्ही लय म्हणावं गेला गेला का तुम्ही न राजाला का मला लय त्रास देताय का हऱ्याला का नाही, किती झालं? हा? हा? येड्यावाने काय करताय तुम्ही सांग बरं कशाला आलाय कशाला पण तू नाही हा अहो काय नाही कामातच म्हणलं काय अरे असलं तर कसलं काम एक तर माझं गडी येणार आणि तुम्ही का दोघं मला त्रास देत सांगा. अहो, आबा तुम्ही झाडणं योग्य आहे का मी झाडणार आता- तुम्ही अजिबात झाडू नका तुम्ही काय करा माहितीये का काय करू काय सांगू काय सांगतो काय मला काम सांगतो काय मालक तू आहे का मी आहे राजू अरे राजू कुठे राजू राजू कुठे हा लका येण्यावानी लका का कशालाच लका एक तर गडी यायला तर मला त्रास द्यायला लागले ती पोटा जरा कळच मारल्यावर वाटायला लागली गड्या जरा सणासण जाऊन येतो गड्या तर वर येऊ घडी पोटली गडा गडा करायला लागलं बाबा. आता कोण गेले ना अरे एक का बाहेर चल जाऊ दे आता जातो राहणार मग काय दूर करतो गड्या तिथं कोण आहे का मला बघू दे आता कोण नाही ना इथं ताण झाला गाड्या राजाचा हात जर तेवढा निसटला तर बरं होईन रे नाही तर आबालय मारीन खायला त्याला पाकिटात हात घालायला लावला नेमकं झालं काय कसा का आतमध्येच कुलूप लावला आबाने बिचार सटकाव म्हणजे झालं अयो अरे मी हायला का काय भेटू एवढा अयो, राजा तू पण असा कसा रे तू असा कसा रात्री आबाने खाल्ला तळतड का हा माझा गुतलेला केशात हात ते मला बी माहिती होतं की आबाच लागलं पोट काडबाड करायला बर. आबा बरोबरच रानात गेलो हा ना आबाने की माझ्या तोंडावर नक्षी उमठावले अयो म्हणजे हित्ती दाळ काय वय मग काय हे राजा तसला आलंय हो तोंड घेऊन लागा अरे थांब हे? जाऊ नको हे नको लागा येतो होती अरे मला पवा येत नाही ना का हे तो दे